मित्रांनो एक गंमत दाखवतो तुम्हाला, माझ्या बघा आता या गाडीत किती माणसं बसलेत. कसं जायचं माणसाने, या एवढी माणसं भरल्यावरती हे काय होणार आहे त्या गाडीचं. आपल्याला गाडी काय भेटत नाही वाटतात. चांदणी चौक गाडीसुद्धा भेटत नाही आहे. थांबते तर सगळ्या फोर व्हीलर थांबतात आणि एवढं रेट सांगतात आहेत. खरंच जास्त म्हणजे एवढं जास्त सांगतात आहे ना, डबलच आहे. म्हणजे एस टीच्या तिकिटाच्या डबल एवढा रेट आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग बनवते आणि आता मी मुंबईमध्ये आहे. मुंबईमध्ये कार ड्रॉप करायची होती, त्याच्यासाठी आलतो. आता ड्रॉप केली, सकाळी 6 वाजताच निघालेलो. गाडी सोडलेली. आता इथून परत मला रिटर्न पुण्याला जायचं आहे. पण आता एक प्रॉब्लेम असा आहे की सध्या एस टी बंद असल्यामुळे मी असा निर्णय घेतला आहे, म्हणजे इथून मी आधी कळंबोलीला जाणार आणि तिथून जी गाडी मिळेल त्या गाडीने मग पुढे पुण्याला जाणार. प्लॅन तर असा आहे, बघूया काय चेंज होते. आणि सांगायचं राहिलं, मी म्हणजे मुंबईमध्ये कुठे आहे मी आता हाजी अली जो दर्गा आहे, जसलोक हॉस्पिटल. तर बऱ्याच दिवसानंतर ब्लॉग बनवते. इच्छा तर होती एस टीने प्रवास करायचा, पण सध्या एस टी तर बंदच आहे. त्यामुळे बघूया जी गाडी भेटेल त्या गाडीने आपल्याला प्रवास करावा लागणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तिथून डायरेक्ट बस नाही कळंबोलीला, अगोदर दादरला जायचं आणि दादरनंतर मग तिथून बस भेटेल असं एका टॅक्सी चालकाने सांगितलं आहे. बघूया काय होते, कशी बस भेटली. मजा येणार पण प्रवासामध्ये. Tell you things you won't believe. Above the skies overseas, I hear them all, those places calling me to never give up. तर फायनली आलेलो आहे मी कळंबोलीमध्ये. म्हणजे हा सुरू होतो मुंबई पुणे एक्सप्रेसवे जिथं 60 होतो तिथं थांबतोय. आणि तुम्ही तर लोक बघू शकता किती उभं आहेत पुण्याला जाण्यासाठी एंडपर्यंत. म्हणजे अक्षरशः लोक पूल चढून वगैरे चालायला लागले. तर असं काहीतरी प्रकाराचं केव्हा एस टी चालू होते काय माहिती. जे अपेक्षा करूया की लवकरात लवकर चालू होईल, कारण खूप प्रॉब्लेम व्हायला लागला आहे. म्हणजे आणि जर प्रायव्हेट गाड्याचं जर तुम्ही तिकीट जर बघितले, साधी नॉर्मल गाडी एर्टिगा वगैरे अशा गाड्या जातात, स्टेशनपर्यंत तिकीट जर आहे 450 रुपये. 450 रुपये कुठं आणि 300 रुपये कुठं, म्हणजे एवढा डिफरन्स आहे. काय सामान्य माणसाला काय परवडणार आहे. चला बघूया. चांदणी चौक आहे का? हां ठीक आहे. बरेच दिवस झालं ब्लॉग नाही आहे. तुम्ही पण एस टीला मिस करताय, मी पण करतो आहे. कारण जेव्हा ब्लॉग बनवायचा होता तेव्हाच बरोबर संप सुरू झाला. प्लॅनिंग सगळं ठरलेलं होतं. पहिला ब्लॉग करायचा होता, तो करायचा होता लातूर ते श्रीवर्धन. एस टी कधी चालू होते त्यानुसार मग ठरवूया आपण. वाकडपर्यंत 300 रुपये ट्रक भेटला तर ट्रकने बरोबर कमी पैशात जातो आपण. ट्रकने कमीत कमी 100 ते 150 रुपयामध्ये आपण चांदणी चौकापर्यंत जातो आहे. संपल्या आपला पहिला प्रवास होणार आहे एस टीचा. पण त्या अगोदर जानेवारीमध्ये 6 तारखेला आपल्या चॅनलला 2 वर्ष होत आहेत. त्यानिमित्ताने मी एक स्पेशल जर्नी करणार आहे. ती म्हणजे माझी ड्रीम जर्नी आहे. म्हणजे खूप पूर्वीपासून ठरवलेलं आहे मी, पण खूप मोठ्या ब्लॉगरनी त्यावरती ब्लॉगसुद्धा बनवलेले आहेत. जाऊ द्या, ठीक आहे. जो हाजीर तो वजीर तशी गोष्ट झालेली आहे सगळ्यांची. लॉंग रूट आहे तो, म्हणजे साधारण 1800 ते 1900 किलोमीटरचा तो प्रवास होणार आहे आपला. आणि 6 जानेवारीला आपण तो व्हिडिओ करणार आहोत. जवळजवळ आपण 3 ते 4 राज्यामध्ये प्रवास करणार आहोत. म्हणजे ओळखा तुम्ही, कमेंटमध्ये सांगा की तो कोणता प्रवास होणार आहे. याच्यानंतरचा ब्लॉग कदाचित तो असेल किंवा हा ब्लॉग मी टाकेल का नाही माहिती नाही मला. प्रवास कसं होतं आहे त्यावरती सगळं अवलंबून आहे. आणि कळंबोलीचं ट्रॅफिक, समोरून येणारी बस बघा ना कशी खचाखच भरलेली आहे. काय माणसं, म्हणजे ते शेळ्या मेंढ्या कशा असतात कशा नेतात तसा सगळा प्रवास चाललेला आहे माणसाचा. I hear them all, those places calling me to never give up, to never back down. You get through the storm, even the nights the darkest before the dawn. एवढा लवकर ट्रॅफिक जाम झालं आहे. ॲक्च्युली हे ट्रॅफिक रात्री म्हणजे साधारण 9-10च्या पुढं तुम्ही पाहिलं तर फुल जाम असतं. पण आता कशामुळे झाले काय माहिती, कळेल पुढे गेल्यावरती. साधारण हे जो अमृतांजन ब्रिज होता तिथपर्यंत ट्रॅफिक असतं, कारण तो जरा रस्ता छोटा पडतो. आणि ह्या ज्या मोठ्या गाड्या आहेत या ट्रक्स वगैरे, त्यांचं स्पीड खूप स्लो असतं कारण लोडेड असतात त्याच्यामुळं. आणि घाट आहे, असं बघताना घाट वाटत नाही तो, पण ॲक्च्युली खूप मोठा घाट आहे हा.
त्यामुळे एकदम स्लो चालतात आणि मग बाकीच्या गाड्या असतात इकडे तिकडे करतात छोट्या मोठ्या गाड्या, त्यामुळे अजून जाम होतं. तर असा विषय असतो. बघूया कुठपर्यंत जाम आहे. Live your life, live your dream. It's the sound of soul in me. Live your life, live your dream. Oh, 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 you in run with Jubilee. तर फायनली पोचलो आहे मी पुण्यामध्ये आणि तुम्ही ट्रॅफिक बघू शकता इथं चांदणी चौकाच्या जवळचं. त्यामुळे मी अलीकडेच उतरलो आहे कारण थोडंसं चालत जाऊन मधनं जाता येईल मला, त्यामुळे. तर हा ब्लॉग आपण इथंच एंड करूया आणि पुढचा प्रवास मी ठरवलेला आहे, प्लॅन केलेला आहे. त्याच्यानंतर तोच व्हिडिओ असणार आहे. आणि काय माहिती आता संप कधी संपतो आहे, संप जेव्हा संपल त्याच्यानंतर आपण पुन्हा STचे प्रवास चालू करणार आहोत. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मला माहिती आहे व्ह्यूजवरती परिणाम होणार आहे कारण की खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकला आहे आणि तसं यूट्यूबचं अल्गोरिदमच आहे, त्यामुळे त्याच्यात काही विशेष वाटणार नाही मला. तरी पण तुम्ही जर प्रेम दाखवलं तर चांगलीच गोष्ट आहे. अजून भेटूया पुढच्या प्रवासामध्ये अशाच आणखी एका वेगळ्या. जर तुम्हाला आजचा प्रवास कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला असा प्रवास आवडला असेल की वेगळ्या ह्याच्यामध्ये केलेला, कधीतरी आपण असा पण एखादा प्रवास करत जाऊ, सांगा कमेंट करून. भेटूया पुढच्या प्रवासामध्ये.